कपिल सिब्बल बोलायचेच थांबेना. ठाकरेंच्या वकिलाकडून वाढीव मिळेची सातत्यानं मागणी. न्यायालयात ठाकरेंचा दावा उडवून लावला गेला. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद फसला. आमदार अपात्रतेचा वाद अस्तित्वात नाही. न्यायालयानं ठाकरेंना सुनावलं. कपिल सिब्बल यांच्याकडे दुर्लक्ष करा. एकनाथ शिंदेंचा पक्षातल्या अस्वस्थ नेत्यांना सल्ला. ठाकरेंचं न्यायालयामध्ये पालुपद सुरूच. आयोगानंतर राहुल नार्वेकर ठाकरेंच्या निशाण्यावर. पुन्हा आंदोलनासाठी मुंबईत येण्यास जरांगे आग्रही. आझाद मैदान पोलिसांकडे मागितली परवानगी. ओबीसी नेते जरांगेंच्या बाबत गप्प का? लक्ष्मण हाके यांचा थेट सवाल. हाके ओबीसींना घेऊन 1 सप्टेंबरला मुंबईत येणार. महापालिकेमध्ये शिंदे आणि ठाकरेंचे समर्थक भिडले. अमेय घोलेंच्या निवेदनाच्या दरम्यान महासभेत गदारोळ. ठाण्यात जाऊन एकमेकांची डोकी फोडा, पण नवी मुंबईतल्या लोकांना छळू नका. आमदार मंदा म्हात्रे यांचं वक्तव्य. शिंदे आणि नाईक वादावर केली टिप्पणी. आदित्य ठाकरेंकडून पुण्यातल्या हिंजवडीतल्या रस्त्यांची पाहणी. खड्डे बुजवण्याच्या कामाची घेतली माहिती. कुंभमेळा घोटाळ्यात सरकारी निधीचा अपहार झालेला नाही. नाशिक पोलिसांनी दिली माहिती. विद्या प्रतिष्ठानच्या नव्या वास्तूचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामतीत येणार. शरद पवारांची माहिती. दिपकेच्या आंदोलनामुळे बेवड्या मुख्याध्यापकाचं झालं निलंबन. मुख्याध्यापक विनोद कटकेवर शिक्षण विभागाची कारवाई. पुण्यातल्या म्हाळुंगेत खराब रस्त्यामुळे भीषण अपघात. 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू. बिबट्याला कुत्र्याची भीती. कुत्र्यानं भुंकत भुंकत बिबट्याला पळवूनच लावलं. पुण्यामध्ये मंगळवारी रात्रीपासून जमावबंदीचा आदेश लागू. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार का, याकडे लक्ष. नाशिकमध्ये नव्या प्रेमसंबंधातून लिव्ह इन पार्टनरची हत्या. 15 वर्ष लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रियकराला दुसऱ्या प्रियकराच्या मदतीनं प्रेयसीनं संपवलं. गडचिरोलीतल्या अनुदानित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द. सर्पदंश प्रकरणात धडक कारवाई. मराठवाड्यात पावसाचा 17 दिवसांचा खंड. खरीपाची पिकं आली धोक्यात. बीबी का मकबरा परिसरात तरुणांची हुल्लडबाजी. ऐतिहासिक हौदाला बनवलं खेळाचं मैदान. मुंबईत महिलांच्या डब्यात पुन्हा हाणामारी. अंधेरी विरार लोकलमध्ये गोंधळच गोंधळ. मुंबईसह महाराष्ट्रात 2 कोटीपेक्षा जास्त मतदार वगळले जाणार. मतदार यादी शुद्धीकरणाच्या अर्जाचं न भरण्याचं प्रमाण 21%. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू. प्रलंबित वेतनाच्यासाठी कामगार संघटना आक्रमक.